हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू देवा अकॅडमी एमपीएससी यूपीएससी. मित्रांनो, आपण भूगोल या वैकल्पिक विषयाची ओरिएंटेशन लेक्चर सिरीज आपल्या युट्यूब चॅनलवरती सुरू केलेली आहे. याच्यामध्ये आपण सुरुवातीला भूरूपावरती परिणाम करणारे घटक बघितले. बाह्य अंतर्गत बले आणि बहिर्जात बले आपण बघितले. त्याच्या व्यतिरिक्त आपण जिओलॉजिकल टाइम स्केल आणि मागचा जो व्हिडिओ होता आपला त्याच्यामध्ये आपण थिअरीज बघितल्या, ज्याच्यामध्ये पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली. राईट, ओके. सो आजचं जे लेक्चर आहे मित्रांनो आपलं, ते आहे इंटेरियर ऑफ दी अर्थ बद्दल, पृथ्वीचे अंतरंग कसे. राईट, पृथ्वीचे अंतरंग किंवा पृथ्वीचे अंतर्गत भाग कुठले कुठले. राईट, याच्यामध्ये आपण आजच्या या लेक्चरमध्ये हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. ओके. सो चला तर मग आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करू मित्रांनो. ओके. सो बघा, आजच्या लेक्चरमध्ये टॉपिक जो आहे आपला, पृथ्वीच्या अंतरंग भागाचा अभ्यास. मित्रांनो, जेव्हा आपण पृथ्वीचे अंतरंग बघतो, पृथ्वीचे अंतरंगाचे भाग बघतो, तो भाग अभ्यास करण्यासाठी आपल्याला काहीतरी साधनाचा वापर करावा लागेल. राईट, ज्याला आपण काय म्हणतो, टूल्स. टूल्स किंवा आपल्याला काय करावं लागेल, सोर्सेसचा वापर करावा लागेल. मला एक सांगा, पृथ्वीचे अंतरंग आहे, सरफेस वरती आपल्याला बऱ्याचशा गोष्टी दिसतात, पण आपल्याला आतमध्ये जायचं, पृथ्वीच्या आतमध्ये आपण डायरेक्ट ड्रिलिंग करू शकत नाही. हा, करू शकतो ड्रिलिंग, पण त्याला लिमिटेशन्स आहे. एक 8, 10, 15 किलोमीटर पर्यंत आपण ड्रिलिंग जास्तीत जास्त पॉसिबल आहे आपल्यासाठी. म्हणजे आपल्याला माइन्सच्या फॉर्मॅटमध्ये दिसतात की आफ्रिकन मधल्या माइन्स असू द्या या ओशन्स मधल्या ड्रिलिंग असू द्या, त्याच्यामध्ये आपल्याला 8 ते 10 किलोमीटर किंवा 15 किलोमीटर पर्यंत आपण जास्तीत जास्त खाली जाऊ शकतो. त्याच्यानंतर आपण जाऊ नाही शकत खाली. मग आपल्याला वेगवेगळे सोर्सेस यूज करावे लागतील टू स्टडी द इंटेरियर ऑफ दी अर्थ, म्हणजे पृथ्वीचे अंतरंगत किंवा अंतर्गत भाग जे आहे किंवा पृथ्वीचे अंतरंग आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे टूल्स किंवा साधने वापरावे लागतील. राईट, ओके. सो ते टूल्स कुठले कुठले इंग्लिशमध्ये बघून घ्या एकदा. त्याला आपण काय म्हणतो, डायरेक्ट सोर्सेस आणि इनडायरेक्ट सोर्सेस. राईट, ओके. इव्हिडन्सेस ऑफ अर्थ इंटेरियर. डायरेक्ट सोर्सेस कुठले आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्टली अर्थच्या आतमध्ये काय आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन भेटेल. त्यात बघा, डीप ओशन ड्रिलिंग प्रोजेक्ट. जेव्हा तुम्ही एनसीआरटी वाचता मित्रांनो, एनसीआरटी मध्ये याचा मेन्शन केलेला आपल्याला दिसतो. राईट, इंटिग्रेटेड ओशन ड्रिलिंग प्रोजेक्ट आणि व्होल्कॅनिक इरप्शन, हे तीन महत्वाचे सोर्सेस आपल्याला दिसतात. हे जे दोन आहे, याच्या टेक्निकल आस्पेक्ट मध्ये जायचं नाही आपल्याला, फक्त सांगण्याचं तात्पर्य काय की ओशन्स मध्ये आपण ड्रिलिंग केली आहे, डीप ओशन मध्ये ड्रिलिंग केली. ड्रिलिंग केल्यामुळे आपल्या मध्ये काय काय गोष्टी दिसतात. म्हणजे आपण ऑइल एक्सप्लोरेशनसाठी ड्रिलिंग करतो, मग आतला बराचसा पार्ट वरती येतो, मग आपल्याला लक्षात येतं की अर्थच्या इंटेरियर मध्ये कुठलं स्ट्रक्चर आहे, कुठला खडक तिथं आढळतो, मग खडकाची जाडी कशी, मग त्याच्यावर कुठलं मिनरल कंपोजिशन आहे, या गोष्टी आपल्याला समजतात. राईट, हे झाले डायरेक्ट सोर्सेस. इनडायरेक्ट सोर्सेस मध्ये आपल्याला काय दिसेल मित्रांनो, टेम्परेचर दिसेल, तापमान, प्रेशर दिसेल, दाब कसा आहे, डेन्सिटी घनता कशी आहे. ठीक आहे. मग स्टडी ऑफ मिट्युअर्स, म्हणजे मिट्युअर्स भारतामध्ये येतात, राईट, उल्कापात वगैरे येतात पृथ्वीवरती. राईट, सो त्याचा अभ्यास आपण करू शकतो. किंवा मग गुरुत्वाकर्षणची जी अॅनोमली आपल्याला दिसते, वेगवेगळ्या प्रकारचे गुरुत्वाकर्षण आपल्याला दिसते. राईट, सरफेस वरती वेगळं गुरुत्वाकर्षण आहे. इंटेरियर जो आहे किंवा कोर जो पार्ट आहे अर्थचा, त्याच्यावरती गुरुत्वाकर्षण शक्ती वेगळी आहे. राईट, किंवा मॅग्नेटिक सर्वे आपण करू शकतो. किंवा लास्टला सिस्मिक ऍक्टिव्हिटी, ज्याला आपण काय म्हणतो, भूकंप लहरी, जे त्याचा आपण अभ्यास करू शकतो आणि त्याचा वापर करू शकतो टू स्टडी दी इंटेरियर ऑफ दी अर्थ. राईट, ओके. सो डायरेक्ट साधने कुठले, ज्या साधनातून आपल्याला काय होतात, पृथ्वीच्या आतल्या, ठीक आहे, गोष्टीचं प्रत्यक्ष नमुने आपल्याला काय करता येतात, अभ्यासता येतात. आपण जर प्रत्यक्ष नमुने अभ्यासले, प्रत्यक्ष गोष्टी आपण याच्या बघितल्या. राईट, ओके. सो आपल्याला ते कळेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली, मायनिंग, खाणकाम. आपण खाणकाम केलं तर आपल्या विविध खनिजाच्या खाणी खोदल्यामुळे काय होतं, जमिनीच्या खोल थरापर्यंत आपल्याला पोहोचता येतं आणि खडकाचे आपलं थेट निरीक्षण करता येतं. मी सांगितलं ना की जर आपण खाणी खोदल्या तर जे खडक असतात मित्रांनो, राईट, पृथ्वीमध्ये, ते खडक आपल्याला समजतात. ते खडकाचं कंपोजिशन कसं, ते कुठल्या प्रकारचं खडक आहे, तो इग्नियस रॉक आहे का, मग तो सेडिमेंटरी रॉक आहे का, तो मेटामॉर्फिक रॉक आहे का, तो याचं खडकाचा आपल्याला संबंध किंवा त्याचं कंपोजिशन आपल्याला समजेल. राईट, डीप ड्रिलिंग जे प्रोजेक्ट्स असतात ओशनचे, डीप ड्रिलिंग प्रोजेक्ट, हे प्रोजेक्ट पण आपल्याला काय होईल, लक्षात येईल, डीप ड्रिलिंग प्रोजेक्ट. राईट, ओके. सो डीप ड्रिलिंग प्रोजेक्ट नुसार काय होणार आपल्याला, ते आपल्याला खूप साऱ्या गोष्टी कळणार की ओशन्स मधले किंवा जमिनीमध्ये ऍक्च्युअल मध्ये काय आहे. आपला रशियामध्ये जगातील सगळ्यात खोल बोर होल तयार केलेला आपल्याला दिसतो. याच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्वालामुखीचा जो उद्रेक आहे, ज्वालामुखीच्या उद्रेकापासून पण आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळतात. म्हणजे व्होल्कॅनिक इरप्शन झालं, ज्वालामुखीचं इरप्शन झालं, ज्वालामुखी काय करणार, अर्थच्या ज्या अंतर्गत गोष्टी आहे, मिनरल्स जे आहे, हे बाहेर घेऊन येणार. मग त्याची जेव्हा आपण टेस्टिंग करतो तेव्हा आपल्याला लक्षात येईल की अर्थच्या अंतर्गत कुठले कुठले मिनरल्स आहे, म्हणजे क्रस्टमध्ये कुठला मिनरल्स आहे, कोर मध्ये कुठला आहे,
मॅन्टल मध्ये कुठल्या मिनरलचं आहे, मग आयरन आहे का, निकेल आहे का, राईट, सिलिका आहे का, अल्युमिनियम आहे का, राईट. सो ह्या गोष्टी आपल्याला सगळ्या समजतात, राईट. ओके. सो डायरेक्ट सोर्सेस कुठले किंवा डायरेक्ट थेट साधनं कुठले, त्यात एक येतं मायनिंग, दुसरं येतं आपल्याला डीप ड्रिलिंग ओशन प्रोजेक्ट, राईट, उत्खनन जे आपण करतो ओशन मध्ये, आणि तिसरं येतं मित्रांनो वोल्कॅनिक इरप्शन. ओके, राईट. सो पुढे बघू, पुढे आपण बघू की इनडायरेक्ट सोर्सेस कुठले कुठले आहे, अप्रत्यक्ष साधने ज्याला आपण म्हणतो. सो अप्रत्यक्ष साधनामध्ये मित्रांनो आपल्याला काय दिसेल, या साधनाद्वारे पृथ्वीच्या आतल्या भागाची माहिती अंदाजाने व वैज्ञानिक विश्लेषणाने मिळते. आता मला एक सांगा, टेम्परेचर किंवा प्रेशर किंवा डेन्सिटी, आपण डायरेक्ट जाणार आहे का आतमध्ये? आता हा इंटेरियर आहे, हा एवढा खोल आहे, जवळपास 2900 किलोमीटर पर्यंत आपल्याला दिसेल. एवढ्या खोलमध्ये आपण जाणार का? नाही जाणार, राईट. आपण काय करतोय की फक्त वेगवेगळ्या साधनाचा वापर करतोय आणि एक वैज्ञानिक अंदाज आपण लावतोय किंवा विश्लेषण करतोय, राईट. ओके. म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, अप्रत्यक्ष साधने असे म्हणतो. ओके. पुढचं बघा, सिस्मिक वेव्स, जे कंपीय तरंग असतात किंवा ज्याला व्होल्कॅनिक वेव्स असे सॉरी, भूकंपाचे लहरी असे म्हणतो आपण, राईट, वेव्स असे म्हणतो. त्यात बघा पी आणि एस वेव्स प्रायमरी आणि सेकंडरी वेव्स असतात, ज्या पृथ्वीच्या आतून प्रवास करतात. म्हणजे पृथ्वीच्या आतून प्रायमरी वेव्स येतात, सेकंडरी वेव्स येतात, राईट. त्याच्यानुसार आपल्याला कळतं की पृथ्वीच्या आतमध्ये काय काय गोष्टी आहेत. त्यांचा वेग, त्या वेव्हच्या दिशा किंवा वर्तनावरून आपल्याला आतल्या थरांची काय होते मित्रांनो, माहिती समजते, राईट, ज्याला आपण काय म्हणतो, सिस्मिक ऍक्टिव्हिटी असे म्हणतो. ओके. पुढे बघा, पुढचा भाग कुठला आहे, याच्यामध्ये बघा ग्रॅव्हिटी आणि मॅग्नेटिक स्टडीज, राईट. गुरुत्वाकर्षीय किंवा गुरुत्वाकर्षण किंवा चुंबकीय अभ्यास जर आपण केला, म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्व व चुंबकीय क्षेत्रातील बदलावरून आपल्याला अंतर्गत धातू व खडकांची घनता समजते. की गुरुत्वाकर्षण शक्ती जेव्हा बदलते किंवा जी मॅग्नेटिक अनॉमली आहे किंवा ज्याला आपण चुंबकीय क्षेत्र म्हणतो, जेव्हा याच्यामध्ये बदल होतो, तेव्हा पृथ्वीच्या आतमध्ये असणारे खडक किंवा धातू याची घनता काय, त्याची डेन्सिटी काय, हे आपल्याला समजतं, राईट. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त बघा, आपला उपग्रह डेटा किंवा शास्त्रीय गणिती मॉडेल्स, सॅटेलाइटचा आपण वापर करू शकतो, त्याचा डेटा वापरू शकतो, किंवा शास्त्रीय गणिती मॉडेलचा आपण अभ्यास करू शकतो. त्याच्यानुसार आपला अंतर्गत हालचालीचे विश्लेषण काय करता येते, राईट. याच्या व्यतिरिक्त आपण मेटल्स जे उल्कापात अर्थवरती येतात, त्याचा आपण काय करू शकतो, उल्कापातचा अभ्यास करू शकतो. कारण की आपण बिग बँग थेअरीमध्ये बघितलं की हे जे युनिव्हर्स आहे, हे विश्व जे आहे इन्क्लुडिंग अर्थ, कशापासून बनलं, एका छोट्याशा एक पार्टिकल पासून, मॉलिक्युल पासून, एक छोटासा इन्फायनाइटली स्मॉल, हायली डेन्स, राईट, आणि ज्याचं टेम्परेचर खूप जास्त होतं, त्याचा 17 पॉईंट पूर्वी स्फोट झाला आणि आपले हे युनिव्हर्स आपल्याला बनताना दिसतं. जर हे एका पॉइंट पासून युनिव्हर्स बनलं, तर जे उल्कापात असो किंवा पृथ्वी असो, ते पण त्याच्यापासूनच बनले, राईट. म्हणजे याचा अर्थ, जर आपण मेटेराइट्सला किंवा मेटल्सला स्टडी केलं किंवा मेटेराइट्स जे पृथ्वीवरती येतात त्याला आपण स्टडी केलं, तर आपल्याला पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली किंवा पृथ्वीचे अंतरंग कसे, हे आपल्याला समजेल, राईट. ठीक आहे, तर लक्षात आलं तुमच्या? ओके. तर पुढे बघू आपण पुढचा पाठ याच्यामध्ये बघू. पुढचा पाठ काय आहे, पृथ्वीचे अंतरंग. आता ही डायग्राम खूप महत्वाची मित्रांनो, आपण ही थोडीशी डायग्राम बघू की पृथ्वीचे अंतरंग कसे, राईट. पृथ्वीचे अंतरंग जेव्हा आपण बघतो ना, त्याच्यामध्ये आपला शिलावरांचा भाग दिसतो, ज्याला आपण क्रस्ट म्हणतो, राईट. मग शिलावरण दोन प्रकारचं असतं, शिलावरणामध्ये पण दोन प्रकार आपल्याला पाहायला भेटतात. क्रस्ट असतं, एक कुठलं क्रस्ट असतं, जे कॉन्टिनेंटल क्रस्ट म्हणतो आपण, राईट, आणि ज्याच्यामध्ये भूभाग येतो, आणि दुसरं एक असतं ओशानिक क्रस्ट, राईट. त्याच्या खाली आपला एक लेअर दिसतो, त्याला आपण म्हणतो मॅन्टल, राईट. राईट. ओके, मॅन्टल. आणि त्याच्या खालचा जो आतला लेअर आहे त्याला आपण म्हणतो गाभा, राईट, कोअर. तर हे तीन मुख्य लेअर आपल्याला दिसतात, त्याला आपण क्रस्ट, मॅन्टल आणि कोअर असे म्हणतो, राईट. ओके. याच्या खाली बघा, क्रस्टच्या खाली आणि अप्पर मॅन्टलचा पार्ट जिथं असतो, ऍस्थेनोस्फेअर, राईट. त्याला दुर्बल आवरण असे म्हणतो आपण. हे पुढे बघू ऍस्थेनोस्फेअर काय असतो किंवा लिथोस्फेअर काय असतो, हे आपण पुढे बघणार आहोत. ओके. सो मॅन्टल पण दोन भागामध्ये डिवाइड केला आहे, एक अप्पर मॅन्टल जो वरचा भाग आहे मॅन्टलचा, आणि एक काय आहे लोअर मॅन्टल, अप्पर मॅन्टल आणि लोअर मॅन्टल, राईट. कोर पण आपला दोन भागात दिसतो, एक असतो आउटर कोर, एक असतो इनर कोर, राईट. सो बाह्य गाभा आणि एक अंतर्गत गाभा. तर हे काय अर्थच्या इंटेरियर किंवा अंतरंगाचे स्वरूप आपल्याला दिसतात, किंवा अर्थच्या अंतरंगामध्ये कुठले कुठले भाग आहे ते आपल्याला दिसते. तर तीन मेन भाग आहे, एक क्रस्ट, मॅन्टल आणि कोर, राईट. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे डिव्हिजन्स आपल्याला पाहायला भेटतात, ते आपण बघू. ओके. सो ही डायग्राम लक्षात आली तुमच्या? ओके. सो या डायग्रामची प्रॅक्टिस करा घरी. बघा, याच्यामध्ये पहिला जो भाग आपल्याला दिसतो त्याला आपण म्हणतो भूकवच, किंवा त्याला आपण काय म्हणतो, क्रस्ट असे म्हणतो. काय म्हणतो मित्रांनो, क्रस्ट असे म्हणतो, राईट. ठीक आहे. सो बघा, भूकवच किंवा क्रस्ट,
पृथ्वीचा हा काय वरचा भाग आहे. पृथ्वीचे अंतरंग जेव्हा आपण बघतो त्यात वरचा भाग जो आपल्याला दिसतो त्याला आपण भूकवच असे म्हणतो. सो भूकवच म्हणजे पृथ्वीचा सर्वात बाहेरचा आणि पातळ थर. जेव्हा आपण अंतरंगाची डायग्राम ड्रॉ करणार, हा जो वरचा भाग आहे हा सगळ्यात पातळ थर आणि सगळ्यात वरचा त्याला आपण काय म्हणतो भूकवच असे म्हणतो. काय म्हणतो याला भूकवच किंवा याला क्रस्ट असे म्हणतात. राईट, ठीक आहे. जसा आपल्या पृथ्वीवर जमिनीचा भाग आहे तसंच समुद्राचा पण भाग आहे. जर पृथ्वीवर जसा भाग आहे तसंच समुद्राचा पण भाग आहे. म्हणून या भूकवचाचे आपल्याला दोन भाग पाहायला भेटतात. राईट. सो म्हणजे क्रस्ट दोन प्रकारचे असतात. दोन प्रकारचे. एक क्रस्ट कुठला? एक क्रस्ट आहे जमिनीखालचा भाग ज्याला आपण म्हणतो कॉन्टिनेंटल क्रस्ट. दुसरा समुद्राखालचा भाग ज्याला आपण काय म्हणतो ओशानिक क्रस्ट असे म्हणतो. बघा याच्यात फरक काय? खालचा जो भाग आहे म्हणजे जर आपण डायग्राम इथे ड्रॉ केली, इथे आपण अशी एक छोटीशी डायग्राम ड्रॉ केली. राईट. छोटीशी डायग्राम, तर इथं आपल्याला काय दिसेल? इथं आपल्याला एक अशी एक क्रस्ट दिसेल आणि एक आपल्याला अशी क्रस्ट दिसेल. राईट. ही क्रस्ट जी आहे याला आपण काय म्हणतो ओशानिक क्रस्ट. ठीक आहे, समुद्राखालची. आणि ही जी क्रस्ट आहे याला आपण काय म्हणतो जमिनीखालची क्रस्ट असे म्हणतो. राईट, ठीक आहे. ओके. सो ही जी जमिनीखालची क्रस्ट आहे मित्रांनो, ही काय हा जाड भाग असतो. राईट. ही जवळपास 35 किलोमीटरच्या आसपास याची जाडी आपल्याला दिसते. आणि हे जे हलके खडक असतात लाइटर रॉक्स त्यांनी बनलेले आपल्याला दिसते. राईट, ओके. आणि हे जे समुद्राचे क्रस्ट आहे किंवा समुद्राखालचा भाग आहे तो पातळ भाग आहे. राईट. हा 5 किलोमीटर पर्यंत असतो. बट हे जे खडक आहे हे जड खडक असतात. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की कॉन्टिनेंटल क्रस्ट याची घनता जी आहे, घनता ज्याला आपण डेन्सिटी म्हणतो, ही काय असते? कमी असते. राईट. आणि ओशनिक क्रस्टची घनता जी असते ही काय असते मित्रांनो? जास्त असते. याचा वापर आपण कॉन्टिनेंटल किंवा प्लेट टेक्टॉनिक्स थिअरी जेव्हा बघू, त्याच्यामध्ये जेव्हा दोन लिथोस्फेरिक प्लेट एकत्र कन्वर्ज होतात एक सबडक्ट होते. म्हणजे कॉन्टिनेंटल आणि ओशानिक प्लेट्स आली, एक ओशानिक प्लेट्स खाली जाते. त्याचं कारण काय की त्याची जाडी कमी असते आणि त्याची घनता जास्त असते. राईट, ठीक आहे. ओके. सो हे लक्षात आलं. दोन प्रकारचे भूकवच आपल्याला दिसतात. पुढे बघा. भूकवच हे एक संद नाही तर त्यांचे मोठे मोठे तुकडे आपल्याला पाहायला भेटतात, ज्याला आपण काय म्हणतो भूखंड असे म्हणतो. तुकड्यांना एक संद आहे का? ते नाही. त्याचे वेगवेगळे तुकडे आपल्याला पाहायला भेटतात. आणि हे भूखंड जे आहे हे पृथ्वीच्या आतल्या गरम भागावर हळूहळू काय करतात? सरकत असतात. बघा त्यालाच आपण ऍस्थेनोस्फेअर असे म्हणतो. पुढे आपण बघू ऍस्थेनोस्फेअरची कॉन्सेप्ट पुढच्या लेक्चरमध्ये. राईट, ओके. सो ऍस्थेनोस्फेअर असतो आणि त्याच्यावरती या ज्या प्लेट्स असतात ह्या शेक करत असतात. एक तर त्या एकत्र येणार किंवा त्या डायव्हर्ज होणार. त्याला आपण म्हणतो मुवमेंट्स ऑफ दी लिथोस्फेरिक प्लेट्स. राईट. आणि याच्यामुळे आपल्याला काय आलेले दिसतात? याच्यामुळे आपल्याला भूकंप किंवा ज्वालामुखीचा उद्रेक झालेला दिसतो. जेव्हा ह्या लिथोस्फेरिक प्लेट शेक करणार मित्रांनो, अशा मूव्ह करणार, तेव्हा भूकंप येऊ शकतो किंवा ज्वालामुखीचा उद्रेक होऊ शकतो. राईट, ठीक आहे. सो लक्षात आलं तुमच्या हे? ओके. पुढे बघा. पुढे आपण बघू. पुढे पुढचा जो भाग आहे त्याला आपण म्हणतो मॅन्टल. मॅन्टल किंवा त्याला आपण म्हणतो प्रावरण. प्रावरण किंवा मॅन्टल हा काय मधला जाड थर आहे. राईट, ओके. सो आपण भूकवचाचा वरचा भाग बघितला. राईट. आता पुढचा भाग जो आहे हा काय प्रावरण, त्याला मॅन्टल असे म्हणतो. सो भूकवचाच्या खाली एक भाग आहे आणि हा खूप जाड थर आहे, त्याला आपण मॅन्टल असे म्हणतो किंवा प्रावरण असे म्हणतो. राईट. हा थर जवळपास 2900 किलोमीटर खोलीपर्यंत पसरलेला आहे. बघा मी काय सांगितलं की हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे आणि याची वेट पण खूप जास्त आहे. 2900 किलोमीटर पर्यंत आपला हा प्रावरण पसरलेला दिसतो, मॅन्टल पसरलेला दिसतो. जसे आपल्याला भूकवचाचे दोन भाग दिसतात, एक कॉन्टिनेंटल क्रस्ट आणि ओशनिक क्रस्ट. सिमिलरली आपल्या मॅन्टलचे पण दोन भाग दिसतात. राईट. एक वरचा प्रावरण अप्पर मॅन्टल ज्याला आपण म्हणतो आणि एक खालचा प्रावरण ज्याला आपण लोअर मॅन्टल असे म्हणतो. हा भाग जो आहे ना मित्रांनो वरचा प्रावरण, हा काही ठिकाणी घट्ट असतो, काही ठिकाणी खूप घट्ट आहे आणि काही ठिकाणी हा भाग थोडा पातळ आपला दिसतो. ठीक आहे. जसा गरम मेन असतो ना, मेन मेन जे असतं गरम, राईट, म्हणजे जे निदर लिक्विड असतं निदर सॉलिड असतं, म्हणजे सेमी सॉलिड असतं, तसा हा भाग दिसतो. राईट. म्हणजे हा जो अप्पर मॅन्टल आहे याच्यावरतीच आपल्याला ऍस्थेनोस्फेअर चा एक पट्टा दिसेल जो सेमी सॉलिड आहे, त्याला प्लास्टिक इन नेचर आपण म्हणतो. राईट. त्याच्यावरतीच आपल्याला लिथोस्फेरिक प्लेट काय करतात? अशा शेक करतात, मूव्ह करतात. ओके, ठीक आहे. आणि लोअर भाग जो आहे हा पूर्णपणे काय गठ्ठ भाग आपल्याला दिसतो. याची डेन्सिटी खूप जास्त आणि खूप जास्त घट्ट आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आपण जसे जसे आत जातो वरतून आपली डेन्सिटी, बघा आपण जसे आत जातो अंतरंगामध्ये तर तीन गोष्टी बदलतात. टेम्परेचर बदलतं, प्रेशर बदलतं आणि डेन्सिटी. ह्या तीन गोष्टी आपल्याला बदलताना दिसतात. जनरली या गोष्टी वाढतात. राईट. जनरली या गोष्टी वाढत असतात. राईट. काही ठिकाणी याच्यामध्ये चेंजेस पण आपल्याला पाहायला भेटतात. राईट, ठीक आहे. सो हे कशामुळे होतं? दाब याच्यावरती खूप जास्त असतो.
पुढे बघा, प्रावरण हे गरम खडकाने बनलेले असतात. म्हणजे मॅन्टल हे कुठल्या खडकाने बनले? गरम खडकाने बनलेलं आहे. गरम भागातून ऊर्जा काय होते? बाहेर येते, आणि त्यामुळे भूखंड काय होतात? हलतात, राईट. तुम्हाला सांगितलं ना, जे लिथोस्फेरिक प्लेट्स असतात, ज्या भूखंड असतात, याची हालचाल होण्याचं कारण काय? की जे प्रावरण असतात त्याच्यामधून गरम गोष्टी बाहेर येतात, राईट. खडक असतात गरम, त्याच्यावरती काय होतात? ते शेक होतात, असे शेक करतात किंवा मूव्ह करतात, राईट. ठीक आहे. सो ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, मॅन्टल. पुढे बघूया आपण पुढचा पार्ट आहे मित्रांनो आपला गाभा, ज्याला आपण काय म्हणतो? कोर असे म्हणतो, गाभा. बघा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. हा पृथ्वीचा काय मधला भाग आहे. कशाचा भाग आहे? मधला म्हणजे एकदम मधला. मधला म्हणजे असा मीडियम भाग नाही, आतला भाग आहे. मधला किंवा आतला भाग याला आपण म्हणू, आतला, सगळ्यात आतमध्ये असलेला भाग, राईट. सो हा भाग प्रावरणाच्या खाली, पृथ्वीच्या एकदम मधला भाग असतो, त्याला आपण गाभा म्हणतो. जे मॅन्टल आहे त्याच्या खाली जर तुम्ही गेला, तुम्हाला काय दिसेल? हा कोर दिसेल. आणि हा सुमारे 2900 किलोमीटर खोलीच्या खाली असतो. म्हणजे बघा, 2900 पर्यंत आपलं प्रावरण दिसतं, मॅन्टल. त्याच्या आतमध्ये तुम्ही गेला, तुम्हाला काय दिसणार? पृथ्वीचं कोर दिसणार, राईट. केंद्रापर्यंत जर तुम्ही गेला पृथ्वीच्या, राईट, त्याला आपण कोर म्हणतो. कोर पण दोन प्रकारचे आहे. जसं आपण प्रावरण दोन प्रकारचे बघितले, राईट. प्रावरण किंवा क्रस्ट आपण दोन प्रकारचे बघितले, तसेच आपला जे गाभा आहे, हे गाभा पण दोन प्रकारचे दिसतील. एक आहे मित्रांनो बाह्य गाभा, ज्याला आपण आउटर कोर म्हणतो. आणि दुसरा आहे अंतर्गत गाभा, ज्याला आपण इनर कोर असे म्हणतो. बघा, हा जो बाह्य गाभा आहे, हा भाग पातळ द्रवासारखा असतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपण पुढच्या सेशनमध्ये, याच्यानंतरचं जे लेक्चर असेल त्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत की वाय आउटर कोर इज लिक्विड इन नेचर. बाह्य गाभा हा पातळ द्रवासारखा का असतो, राईट. याच्यामध्ये काय असतं बघा मित्रांनो? आयर्न असतं आणि निकेल असतं. त्याला आपण काय म्हणतो? नाईफ असे म्हणतो, NiFe. हे लक्षात ठेवा, शॉर्टकट नाईफ. निकेल अँड फेरस. सो कोर जो आहे हा कशाचा बनलेला आहे? निकेल आणि फेरसचा बनलेला आहे, राईट. ओके. आणि ही द्रवाची हालचाल जी आहे पृथ्वीच्या भोवती एक अदृश्य शक्ती निर्माण करते, त्याला आपण चुंबकीय क्षेत्र असे म्हणतो. अर्थ ऍक्ट ऍज अ मॅग्नेट. या अर्थमध्ये एक मॅग्नेटिक फील्ड आहे, आपल्याला माहिती आहे. आणि ही जी शक्ती असते बाह्य गावाची, आउटर कोरची, ही शक्तीच्या मुवमेंट्समुळे आपल्याला एक चुंबकीय क्षेत्र बनताना पृथ्वीच्या आजूबाजूला दिसतं, राईट. अंतर्गत भाग जो आहे हा घट्ट भाग आहे बघा. हा अगेन काय? सॉलिड आहे. सॉलिड आहे. हा भाग आपल्याला काय दिसतो? लिक्विड दिसतो. काय दिसतो? लिक्विड, पातळ दिसतो, राईट. आणि हा पण नाईफनं बनलेला आहे, लोखंडाने, निकेलनी बनलेला दिसतो. आणि इथं खूप जास्त दाब आहे, त्यामुळे इथला धातू आपल्याला घट्ट दिसेल, राईट. ठीक आहे. आणि हा जो गाभा आहे हा खूप गरम असतो, आणि त्याचे तापमान सुमारे 5000 अंश सेल्सिअस पर्यंत असू शकते. तुमच्या लक्षात आलं, राईट. सो आपण पृथ्वीच्या अंतरंगाचे किती महत्वाचे पार्ट बघितले? 3 महत्वाचे भाग आपण बघितले. एक भाग जो होता आपला, तो होता कुठला? क्रस्ट. एक होता मॅन्टल, प्रावरण ज्याला आपण म्हणतो, आणि दुसरा होता गाभा, कोर. सो मित्रांनो, जर सारांश सांगायचं झालं तर क्रस्ट जो आहे आपला, क्रस्ट कशाचा बनलेला आहे? सियालचा बनलेला आहे. सियाल म्हणजे काय? सिलिका आणि अल्युमिनियमचा बनलेला दिसतो. आपला जो प्रावरण आहे, ज्याला आपण मॅन्टल म्हणतो, हा आपल्याला बनलेला दिसतो सायमाचा, SiMa. सायमा म्हणजे सिलिका आणि मॅग्नेशियम, राईट. आणि आपला हा जो कोर आहे, हा कशाचा बनलेला आहे? नाईफचा, NiFe. निकेल आणि फेरस, या तीन गोष्टी लक्षात ठेवा. बघा, क्रस्ट बनला सिलिका अल्युमिनियमचा, कोर बनला निकेल आणि फेरसचा, मॅन्टल बनला सिलिका आणि मॅग्नेशियमचा, राईट. ठीक आहे. सो लक्षात आलं तुमच्या पृथ्वीचे अंतरंग आणि त्याचे भाग कुठले कुठले आहेत, राईट. सो आपण ते भाग इथे बघितले. चला तर आजच्या लेक्चरचं आपण क्वेश्चन्स बघू. क्वेश्चन जे आपण नेहमीप्रमाणे बघतो, राईट. सो क्वेश्चन बघा, काय क्वेश्चन आहे आपला आजच्या लेक्चरचा? क्वेश्चन काय सांगतो, वाचू आपण. पृथ्वीच्या अंतरंगातील विविध थरांची रचना सांगा आणि त्यांची भौतिक वैशिष्ट्य स्पष्ट करा. बघा, आपल्याला एक रचना, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे अंतरंगाचं, आणि त्याचे वैशिष्ट्य कसे आहेत, ह्या गोष्टीबद्दल हा प्रश्न आहे, राईट. त्याचं उत्तर बघा आपण काय देऊ शकतो. आपल्याला माहिती आहे आपलं पॅटर्न सेम आहे. आपण अगोदर इंट्रोडक्शन लिहितो, त्यानंतर बॉडी आपण लिहू, बॉडीमध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी लिहितो, आणि लास्टला आपण कन्क्लुजन लिहितो, राईट. ठीक आहे. सो इंट्रोडक्शन मध्ये जर काही येत नसेल तर डेफिनेशन लिहा. बॉडीमध्ये तुम्ही खूप साऱ्या, मेन जो क्वेश्चन आहे त्याला त्याची डिमांड ऍड्रेस करू शकता. त्यात खूप साऱ्या डायग्राम तुम्ही ड्रॉ करू शकता. आपण ऑलरेडी लेक्चरमध्ये डायग्राम्स घेतलेले आहेत, त्या डायग्राम्स तुम्ही इथे ड्रॉ करू शकता, राईट. ठीक आहे. सो इंट्रोडक्शन बघू मित्रांनो. इंट्रोडक्शन काय सांगतं की पृथ्वी अनेक थरांनी बनलेली आहे, आणि प्रत्येक थराची स्वतःची अशी वेगळी रचना आणि वैशिष्ट्ये आहे. या थरामुळे पृथ्वीवर अनेक भौगोलिक क्रिया घडतात, बरोबर. किती छान इंट्रोडक्शन आहे बघा, की पृथ्वी जे आहे हे अनेक थरांनी बनलेली आहे. वेगवेगळ्या थरांनी आपल्या पृथ्वीचे अंतरंग दिसतात, राईट. आणि ह्या वेगवेगळ्या थरांची एक स्वतःची ओळख आहे,
तर क्रस्ट वेगळा आहे, मॅन्टल वेगळा आहे, कोर वेगळा आहे, त्याची रचना पण वेगळी आहे, राईट, आणि त्याचे वैशिष्ट्य वेगळे आहे. ओके, आणि याच्यामुळे पृथ्वीच्या भौगोलिक प्रक्रिया ज्या आहे त्याच्यावरती परिणाम होतो किंवा त्या प्रक्रिया घडतात. हे आपण ऑलरेडी बघितलेले आहे मित्रांनो. पण एंडोजेनेटिक फोर्सेस जेव्हा स्टडी करत होतो, राईट, अंतर्गत बले, हे अंतर्गत बले कुठून उत्पन्न होतात, याच्यामधून उत्पन्न झालेले आपल्याला दिसतात, राईट. पहिलं बघा भूकवच क्रस्ट, मग त्याची रचना आपण सांगायची की बाहेरील घन थर असतो, खडक असतात, खनिजाने बनलेला आहे, राईट. मग हा कशाने बनलेला आहे, सियालने बनलेला आहे, सिलिकाने अल्युमिनियमने बनलेला आहे, राईट. मग याचे भौतिक वैशिष्ट्य काय, सर्वात पातळ आहे, कमी घनता आहे, आणि खंडीय आणि महासागरीय दोन टाईपचे आपल्याला काय दिसतात, क्रस्ट दिसतात. एक खंडीय भूकवच दिसतो आणि एक महासागरीय भूकवच आपल्याला दिसतो, राईट. प्रावरण बघा, मॅन्टलची रचना आपण सांगू शकतो की याची जाडी असते, राईट. सिलिकेटचा बनलेला आहे, याच्यामध्ये पण सिलिका आणि मॅग्नेशियम खूप जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला भेटतं, राईट, ज्याला आपण सायमा म्हणतो, सीमा, राईट. भौतिक वैशिष्ट्य काय याच्यामध्ये तापमान जास्त असतं, दाब जास्त असतो. वरचा पार्ट जो आहे मेंटलचा हा अर्ध द्रवरूप असतो, आणि भूकवचाच्या हालचालीत काय असतो, कारणीभूत असतो. याच्यात आपल्याला माहिती आहे दोन मेंटल असतात, एक अप्पर मेंटल आणि लोअर मेंटल, राईट. कोर वन बघा, त्याची रचना तुम्ही सांगू शकतात की मध्य भाग आहे, सगळ्यात आतला भाग, याच्यामध्ये नाईफ आहे, निकेल आणि फेरस नी बनलेला आपल्याला हा दिसतो भाग, निकेल आणि फेरस, राईट. आणि याचे वैशिष्ट्य काय, याच्यामध्ये सर्वाधिक तापमान आपल्याला दिसेल, दाब दिसेल. एक असतो बाह्य गाभा द्रवरूप आणि अंतर्गत गाभा जो घनरूप आहे, राईट. तो ही काय झाली, ह्या थरांची काय झाली, रचना झाली आणि त्याचे वैशिष्ट्य झाले, राईट. ओके, मग इथं तुम्ही एक डायग्राम्स पण ड्रॉ करू शकता. तुम्हाला एक डायग्राम आपण ऑलरेडी याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे लेक्चरमध्ये, ती इथं ड्रॉ करा बॉडीमध्ये, राईट. कन्क्लुजन काय सांगेल मित्रांनो, की पृथ्वीचे जे अंतरंग आहे एक जटिल आणि गतिशील प्रणाली आहे. बघा, पृथ्वीचे अंतरंग एक जटिल आणि खूप गतिशील प्रणाली प्रणाली याच्यात नेहमी याच्यामध्ये चेंजेस होत असतात, राईट. विविध थर पृथ्वीच्या पृष्ठभागावर होणाऱ्या अनेक प्रक्रियास कारणीभूत ठरतात. हे वेगवेगळे जे थर थर आहेत ते पृथ्वीच्या पृष्ठभागावरच्या जेवढ्याही प्रक्रिया होतात, ज्याला आपण प्रोसेसेस म्हणतो, लँडफॉर्म बनण्याच्या, भूरूप बनण्याच्या प्रोसेसेस, त्याच्यासाठी जबाबदार असतात, रिस्पॉन्सिबल असतात. आणि त्यामुळे पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास करणे अतिशय महत्वाचे ठरते, राईट. हे झालं आपलं कन्क्लुजन. ओके, सो इथपर्यंत आपण पृथ्वीचे अंतरंग आणि त्याचे भाग मित्रांनो बघितले. आपण एक प्रश्न पण डिस्कस केला, त्याचं मॉडेल आन्सर पण आपण बघितलं, राईट. ठीक आहे, सो आपण काय करू, इथे थांबू. आपण पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण लिथोस्फिअर काय असतो, ऍस्थेनोस्फिअर काय असतो, राईट, किंवा वाय आउटर कोर इज लिक्विड इन नेचर, ह्या कॉन्सेप्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये शिकू, राईट. ठीक आहे, सो आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. जर आवडलं असेल मित्रांनो, तर नक्कीच आपल्या चॅनलला, देवा अकॅडमी एमपीएससी यूपीएससी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि खूप साऱ्या लोकांपर्यंत शेअर करा. तुमचं आन्सर तुम्ही आपल्या पर्सनल टेलिग्राम चॅनलवरती पण पाठवू शकता. टेलिग्राम आपल्या देवा अकॅडमीची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे. जेव्हा तुम्ही ते लिंक जॉईन करणार, ते चॅनल जॉईन करणार, त्याच्यामध्ये मी माझा पर्सनल टेलिग्रामचा आयडी पण टाकलेला आहे, राईट. तो आयडी बघा आणि तुम्ही हे आन्सर जे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये मला पाठवू शकता. किंवा आतापर्यंत जेवढे आपण क्वेश्चन प्रॅक्टिस केले त्या सगळ्यांचे आन्सर तुम्ही मला पीडीएफ मध्ये पाठवू शकता. मी तुम्हाला त्याचं इव्हॅल्युएशन करून देईल. ओके मित्रांनो, सो चला तर आपण काय करू, इथे थांबू. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दी व्हिडिओ. थँक्यू.